नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे हा विषय आपल्या जे सबस्क्रायबर बांधव आहेत यांच्याकडून बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट करून सांगितलं आहे की ह्या टॉपिकवरती एक विस्तृत व्हिडिओ बनवा. तर टॉपिक काय आहे, जे कोण लोक आत्ता सध्या लिकर लायसन काढायच्या प्रोसेसमध्ये आहेत, तुम्ही परमिट रूम बिअर बार असेल, बिअर शॉप असेल, FL1 असेल आणि CL2 असेल, जी काय लायसन आता गव्हर्नमेंट इश्यू करतं या प्रोसेसमध्ये आहात आणि आता ह्या आर्थिक वर्षाचे शेवटचे काही दिवस राहिले आहेत, तर ही प्रोसेस मी चालू ठेवू का नवीन आर्थिक वर्ष येस तोपर्यंत म्हणजे 1 एप्रिल 25 पर्यंत वाट बघू आणि 1 एप्रिल मध्ये चालू करू, हा एक कॉमनली प्रश्न विचारला गेला आहे आता. आणि जनरली हा प्रश्न दरवर्षी फेब्रुवारी मार्च मध्ये विचारला जातो. त्यावरती आपण दरवर्षी व्हिडिओ बनवतो, कारण का आपले नवीन सबस्क्रायबर जोडले असतात, नवीन लोक लायसन काढायच्या प्रोसेसमध्ये असतात आणि त्यांना त्याविषयी कन्फ्युजन असतं. आणि ह्या वर्षी अजून एक मुद्द्याची भर पडलेली आहे, ते म्हणजे आपले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माननीय मंत्री महोदय अजितदादा पवार यांनी 9 जानेवारीला एक समिती स्थापन केली आहे आणि त्याला असं सांगितलेलं आहे की गेले 52 वर्ष आपण वाईन शॉपचं लायसन दिलं नाहीये, तसंच देशी दारूचं किरकोळ विक्रीचं लायसन देखील गेले 52 वर्ष म्हणजे 1973 पासून नवीन लायसन आजपर्यंत दिलं नाहीये. तर ह्याविषयी एक 5 जणांची समिती स्थापन करून इतर राज्यातील लिकर पॉलिसी, तिथला क्राईम रेट, तिथले टॅक्सचं काय शेड्यूल आहे, म्हणजे टॅक्स कशा प्रकारे किती किती चार्ज केला जातो, याविषयी 5 तज्ज्ञांची समिती नेमून त्यांना साधारण 2 महिन्याची मुदत देऊन, म्हणजे ती 2 महिन्याची मुदत 9 मार्च पर्यंत अशी 2 महिन्याची मुदत देऊन त्यांना अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. तर बरेच जण असं पण विचारतायत की आम्ही प्रोसेसमध्ये आहे, परंतु त्या अहवालातून काय निष्पन्न होतंय तोपर्यंत आम्ही थांबू का? मित्रांनो, आणि दुसरं अजून एक असं आहे की ह्याच्यापूर्वी ही समिती स्थापन करण्यापूर्वी आपले जे एक्साईजचे काही अधिकारी असतील, सेक्रेटरी असतील किंवा अधीक्षक कमिशनर लेवलचे अधिकारी असतील, यांनी असं सजेशन केलं होतं, म्हणजे दरवर्षी सजेशन करत येतात की परमिट रूम बिअर बारला देशीचं लायसन जोडण्यात यावं, याशिवाय बिअर शॉपीला विदेशी मद्याचं लायसन जोडण्यात यावं जेणेकरून महसुलात वाढ होईल. हा पण विषय त्या समिती समोर मांडला आहे. जे 2 विषय आहेत, तो एक म्हणजे इतर राज्यातील लिकर पॉलिसी, टॅक्सचं त्यांचं शेड्यूल कसं आहे, क्राईम रेट कसा आहे, याचा अभ्यास करून अहवाल सादर करणं, आणि जे बरेच वर्ष आपले एक्साईजचे अधिकारी त्यांची जी मागणं मांडत आहेत, जे आता मी सांगितलं, त्याच्यावरती पण एक विस्तृत अहवाल सादर करावा. तर तो अहवाल येस तोपर्यंत आपण जर नवीन लिकर लायसन काढत असू तर वाट बघायची का, थांबायचं का प्रोसेस चालू ठेवायची, अशा प्रकारचे 2 प्रश्नांवरती आता बरेच फोन येत आहेत किंवा बरेच जण रिक्वेस्ट करतायत की यावरती विस्तृत व्हिडिओ बनवा. कारण का प्रत्येकाला यावरती आपल्याला फोनवरती सांगणं किंवा व्हॉट्सअपवरती याची उत्तरं देणं शक्य नसतं. त्यामुळं आपण हा विस्तृत व्हिडिओ आपल्या मान्य सबस्क्रायबरच्या डिमांडनुसार बनवत आहे. ठीक आहे, आता आपण पहिला प्रश्न घेऊया. जर तुम्ही चालू वर्षात तुमची फाईल बऱ्यापैकी रेडी आहे, ठीक आहे, तुमचं बऱ्यापैकी फाईल रेडी, आता ते डॉक्युमेंट मी सांगत बसत नाही, माझ्या मते तुम्ही फाईल रेडी करायच्या प्रोसेसमध्ये आहात म्हणजे तुम्हाला ते डॉक्युमेंट माहीत असतील, तर रेडी आहात. आता आज आहे बघा 25 फेब्रुवारी, म्हणजे चालू महिन्यातले 3-4 दिवस राहिले आहेत आणि पुढचा 1 महिना. तर तुम्ही ती फाईल ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो साधारण 15 मार्च पर्यंत सबमिट करा, जेणेकरून एप्रिल महिन्यापर्यंत तुमचं एक्साईजचं स्पॉट व्हेरिफिकेशन, पोलिसांचं स्पॉट व्हेरिफिकेशन, तुमचे जबाब होईल पुढच्या वर्षीच्या. आत्ता जर तुम्ही केलं, मित्र आत्ता सांगतो की ही योग्य आणि अचूक वेळ आहे. आत्ता जर तुम्ही प्रोसेसमध्ये असाल तर तुम्ही योग्य आणि अचूक वेळी तुम्हाला लायसन मिळेल. ते का, तर आत्ता तुम्ही करताय तर आता बघा, मला सांगा, ज्यांच्या फाईल ऑलरेडी सबमिट आहेत, बरेच वेळा शासनाचा महसूल वाढावा म्हणून त्या विभागाचे त्या जिल्ह्याचे एक्साईजचे अधिकारी 15 एप्रिलच्या आत मिटिंगा घेतात नवीन बार किंवा नवीन बिअर शॉपी सँक्शनच्या, आणि 15 एप्रिलच्या आत
नवीन बारला लायसन मंजुरीचं पत्र आणि चलन देतात, जेणेकरून शासनाचा महसूल वाढेल. म्हणजे तो कसा, जर तुमचं 15 मार्च जर तुमचं सँक्शन लेटर असेल तर तुम्हाला चालू वर्षीची पूर्ण वर्षाची 24-25ची पूर्ण वर्षाची लायसन फी भरावी लागेल. तसंच लगेच 31 मार्चला लगेचच म्हणजे 15 दिवसात पुढच्या आर्थिक वर्षाची म्हणजे 25-26ची लायसन फी पूर्ण वर्षाची म्हणजे अशा 2 लायसन फी तुम्हाला भराव्या लागतील आणि जेणेकरून शासनाचा महसूल वाढेल. अशा प्रकारचे हे आम्ही बघितलंय. आता मागच्या वर्षी मला एक फोन आला होता. आपण आपले सबस्क्रायबर होते, त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मला फोन करून त्यांनी स्वतःचं लायसन्स स्वतः प्रोसेस केलं होतं आणि नेमके त्यांना ते कळालं नाही आणि त्यांची फाईल ही पुण्याची होती आणि 5-7-8 तारखेला मीटिंग झाली मागच्या वर्षी आणि ती फाईल त्यांची त्यात सँक्शन झाली, त्यांना मंजुरीचं पत्र आणि त्या मागच्या वर्षी तिथली फी 6-6.5 लाख रुपये वार्षिक होती. त्यांना ती 6-6.5 लाख रुपये 10-12 तारखेच्या मार्चच्या आत भरावी लागले आणि लगेच 31 मार्चला त्यांना पुढच्या आर्थिक वर्षाची संपूर्ण फीचं चलन दिलं. त्यांची परिस्थिती नव्हती, माणूस एवढे स्ट्रॉंग परिस्थितीमध्ये नव्हता. अगदी त्यांनी घरचा फ्रीज तिथं ठेवून सुरुवात केली होती, अक्षरशः रडकुंडीला आले होते. त्यामुळे मी काय सांगतोय समजून घ्या. जर तुम्ही तुमची फाईल आता बघा, आमच्या ग्रामीण भागामध्ये जर तुमची 75,000 रुपये लायसन फी आहे तर तुम्ही एक वेळ कन्सिडर करू शकता. का कन्सिडर करू शकता की तुमची जी आत्ताची समजून चला, आता जर तुम्ही 75,000 रुपये लायसन फी भरली आणि तुम्हाला परत मार्चला भरावी लागली 75,000 म्हणजे 1.5 लाख रुपये काय मोठं नाही आणि तुमचं हॉटेल आत्तापासून लगेच कंटिन्यू चालू राहतं. ठीक आहे, आत्तापासून लगेच कंटिन्यू चालू राहतं. हे 75,000 रुपये तुमचे बऱ्यापैकी वसूल होतात. हे जर तुम्ही नाही केलं तर काय होणार, जे पुढच्या वर्षीची पहिली मीटिंग होईल असं समजू नका की पुढच्या वर्षी पहिली मीटिंग लगेच एप्रिल महिन्यात 1 तारखेला बोलवतील, 10 तारखेला बोलवतील. एप्रिल महिन्यात एंडला सुरुवातीला तर 15-20 दिवस बोलवणारच नाहीत. पुढच्या वर्षीची आर्थिक वर्षाची सांगतोय मी मीटिंग पुढच्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात तर पहिल्या 15 दिवसात तर बोलवणार नाहीत. त्यानंतर एप्रिल एंडला, मेला, जूनला म्हणजे 2-3 महिन्याचा कालावधी जाईल. मग हा 3 महिन्याचा धंदा तुम्ही कॅल्क्युलेट करा. हा सुरुवातीचा 1 महिन्याचा धंदा. जर तुमची फी मिनिमम मध्ये असेल म्हणजे 75,000 ते दुसऱ्या लॉटची ते काहीतरी 1-1.5 लाख रुपये आहे लॉटमध्ये असेल तर ते तुम्हाला परवडू शकतं. ठीक आहे, तुमचा सगळा सेटअप तयार असेल आणि जर तुम्हाला काय लायसन मिळलं की माल आणायचा आणि चालू करायचं, सगळा सेटअप तयार आहे असेल तर ते तुम्हाला परवडू शकतं. परंतु जर तुमची पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही आहे आणि तिथं तुम्हाला लायसन फी आता चालू वर्षाची तिथं ते 7-8 लाख रुपये आहे, 7-8 लाख रुपये लायसन फी तुम्हाला आहे, तर मात्र मी तुम्हाला सांगेन की तुमची फाईल होल्ड करायला एक्साईजच्या अधिकाऱ्यांना तुम्ही सांगा. ठीक आहे, परंतु ज्यांची प्रोसेसमध्ये आहे त्यांनी अजिबात थांबू नका. ते थांबायची कारण 2 विचारतात. जे मी आत्ता सांगितलं की बाबा मार्चचं नवीन आर्थिक वर्षाचं कारण हे तर दरवर्षीच विचारलं जातं. ठीक आहे, याचं सोल्युशन काय, जर तुम्ही प्रोसेसमध्ये असाल तर साधारण तुम्ही 10-15 तारखेनंतर सबमिट करा, जेणेकरून ते तुमचे जाब, पोलीस व्हेरिफिकेशन, स्पॉट व्हेरिफिकेशन एक्साईजचं हे सगळं काय 31 मार्चच्या आत होणार नाही आणि तुमची फाईल ऑटोमॅटिकली एप्रिलच्या पहिल्या मीटिंग पुढच्या वर्षाच्या पहिल्या मीटिंगला जाईल. काही विभागात असं काही नाही की बाबा आज आमच्या सातारची एप्रिल महिन्याची पहिली मीटिंग 20 तारखेला 25 तारखेला घेतली म्हणजे पुण्याची पण घेतील, किंवा पुण्यासारख्या ठिकाणी बऱ्यापैकी काय होतं, भरपूर फाईल येतात. पुणे जिल्ह्याचा रेंज मोठा आहे. ठीक आहे, तिथं भरपूर फाईल येतात. बऱ्याच वेळा पुणे जिल्ह्यामध्ये असं निदर्शनास येतं की दर महिन्याला मीटिंग होतात. परंतु जो ग्रामीण भाग आहे, आता रत्नागिरी सारखा एरिया आहे, तिथं काय महिन्याला काही एवढ्या फायली जमत नाहीत की ते सगळ्या करून तिथं 2-3 महिन्याला क्वार्टरली वगैरे मीटिंग होतात. असं काही नाही की बाबा पुण्याची मीटिंग एप्रिलला झाली मग आमच्या सातारची पण एप्रिलला होईल, कदाचित सातारची मेला होईल, जूनला होईल, परंतु 1-2 ते 3 महिन्यामध्ये जनरली मीटिंग होईल. आता दुसरा एक रिक्वेस्टेड क्वेश्चन आहे, त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला सांगितलाय बऱ्याच जणांनी, तो म्हणजे अजितदादांची जी कमिटीचं जे निर्णय येईल त्याच्यासाठी मी थांबू का. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घ्या, याचा निर्णय 9 तारखेला येणार आहे. मग अजितदादा काही वाट बघत बसले नाहीत की बघा आणा लवकर तुमचा 9 तारखेला काय निर्णय येतोय, मला लगेच डिसिजन घ्यायचा आहे. शक्यता कमी आहे. याशिवाय ती कमिटी जी आहे ती अनेक मुदत पण मागू शकते, मागलच असं नाही. ठीक आहे, किंवा ते 9 तारखेला त्यांची मुदत संपल्यानंतर पुढचे 5-6 दिवस, 8-10 दिवस, 10-15 दिवस ते अहवाल द्यायला पण लावतील. लेखी अहवाल द्यायला पाहिजे, असं जाऊन काय तोंडी सांगून उपयोग नाही. किंवा 9 तारखेला पण अहवाल देतील. त्याच्यावरती
हे शासनाच्या त्या आमच्या तुमच्या ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ठेवून मीटिंगमध्ये ठेवून त्याच्यावरती काय निर्णय होतोय हे कुणी सांगू शकत नाही, हे कुणी सांगू शकत नाही. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की जर तुम्ही प्रोसेसमध्ये असाल तर तुम्ही कुठल्याही कारणास्तव तुमची प्रोसेस थांबवू नका. हा, फक्त मी तर एक काय सांगू इच्छितो की ज्यांचे अगदी फाईलचे जबाब झाले आणि तुम्ही पुण्या मुंबईसारख्या हाय पॉप्युलेशनच्या म्हणजे जिथं फी 5 लाखापेक्षा जास्त आहे त्या एरियामध्ये राहताय तर तुम्ही एक्साईजच्या अधिकाऱ्यांना सांगून एक वेळ होल्ड करायला सांगा की बाबा आमची फाईल पुढच्या वर्षी मीटिंगला ठेवा. परंतु जर तुम्ही 75,000, 1 लाख, 2 लाख लायसन फी मध्ये असाल तर माझं स्पष्ट सांगणं आहे की तुम्ही अगदी चालू महिन्यात जरी मीटिंग झाली किंवा मार्चच्या 10-12 तारखेला जरी मीटिंग झाली तरी त्या महिन्यात तुम्ही सँक्शन करून घ्या. माझी पण स्वतःची एक फाईल आत्ता पेंडिंग आहे आणि मला इथं 75,000 रुपये लायसन फी आहे. आणि मी सांगितलंय की बाबा चालू महिन्यात जरी मीटिंग झाली तरी माझी फाईल ठेवा, मी रेडी आहे लायसन फी भरायला. आणि ते जर लायसन आलं तर मी नक्की तुम्हाला त्याच्यावरची तारीख दाखवीन. आता मी तुम्हाला माझं एक लायसन दाखवतो बरं का. ते लायसन आम्ही अशाच प्रकारे व्यवस्थित मॅनेज करून बरोबर 1 एप्रिलपासून चालू केलं. दाखवतो, बघू असेल वरती तर पडदिशी दाखवतो तुम्हाला. हा आहे याच्यावरती हे बघा, हे लायसन आहे. हे लायसन इथं आहे आणि हे बरोबर तुम्हाला आता उलट दिसत असेल. कुणाला जर त्याची माहिती पाहिजे असेल तर डायरेक्ट बघा तुम्ही. आम्ही बरोबर मॅनेज करून 1/4/2007 रोजी बरोबर लायसन फी भरून 1/4/2007 हे लायसन चालू केलं. म्हणजे एकही दिवस लायसन फीचा आम्ही वाया घालवला नाही. हे तुम्ही व्यवस्थित मॅनेज करून नॉलेज घेऊन हे करू शकता. परंतु असंच बिन नॉलेजचं किंवा जसं तुम्हाला पुण्यातल्या एका ह्याचं आता उदाहरण दिलं की बाबा त्यांना बिन नॉलेजचं नुसतं फोन करून, माझं मत आहे जर तुम्ही खरोखर प्रोसेसला असाल तर मी माझ्या ऑफिसचा आमच्या प्रिया मॅडमचा फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्यांना फोन करा आणि या विषयीची अधिक माहिती घ्या. माझ्या मते सगळ्यांना याचे डाऊट क्लिअर झाले असतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर प्रोसेसमध्ये असाल तर 2 माणसांना डाऊट आहेत. एक म्हणजे मार्चंट आहे त्यासाठी थांबू का, आणि दुसरं म्हणजे जी नवीन लिकर पॉलिसी काय येईल त्यासाठी थांबू का. ठीक आहे, तर दोन्हीसाठी पण थांबायची गरज अजिबात नाहीये. जे काय होईल, जी काही लिकर पॉलिसी नवीन होईल ती तुम्हाला ऑटोमॅटिक लागू होईल. तुमचं लायसन असेल तर तुम्हाला लागू होईलच होईल, पण नसेल तर उलट माझ्या मते काय त्यातनं आणि काय त्यांनी काय क्रिटिकलनेस केले तर उलट तुम्हाला त्रास होईल. उलट लायसन असेल, ती नवीन लिकर पॉलिसी आली आणि त्यात जर त्यांनी सांगितलं की बाबा असं नाही असं करा आणि जे तुम्हाला लागू असेल तर त्याचा तुम्हाला नक्की बेनिफिट होईल. हा, फक्त मी रेड फ्लॅग कुणाला देतोय, ज्यांची आता सगळ्या चौकशा वगैरे झाल्या आहेत आणि शिवाय तुम्ही हाय पॉप्युलेशनला म्हणजे 5 लाखाच्या फीच्या वरती लोकसंख्या आहे ज्या ठिकाणची तिथे राहताय, तर तिथे असेल तर मात्र एक्साईजच्या अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट करून होल्ड करायला तुम्ही सांगू शकताय. तुमच्या आर्थिक परिस्थितीवर ते तुम्ही बघा. ठीक आहे, माझ्या मते तुमचे डाऊट क्लिअर झाले असेल. त्या पण तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मी आमच्या ऑफिसचा नंबर देत आहे आणि काही डाऊट असेल तर फोन जरूर करा. आणि जर तुम्हाला तुमची फाईल बनवण्यासाठी काय मदत पाहिजे असेल किंवा फाईल व्यवस्थित योग्य अचूकरित्या कमी पैशात कमी वेळेत व्यवस्थित तयार करून पाहिजे असेल तरी तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. माझ्या मते इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.